जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। देवळीत विद्यार्थ्यांच्या मोफत पाठ्यपुस्तकांचा खेळखंडोबा। शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी अनेक विद्यार्थी पुस्तकाविना। देवळी तालुक्यामध्ये शिक्षण विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। शाळा सुरू होऊन जवळपास 1 महिना उलटलाय तरी अनेक खासगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके अद्यापही मिळाली नाही। त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक त्रस्त झाले। शिक्षणाच्या हक्कांतर्गत इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत सरकारकडून मोफत पुस्तके दिली जातात। मात्र देवळी तालुक्यातील अनेक अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार पुस्तकेच उपलब्ध नसल्याचा आरोप आहे। एका वर्गात 60 विद्यार्थी असताना केवळ 40 विद्यार्थ्यांनाच पुस्तके मिळाली असून उर्वरित विद्यार्थी अजूनही पुस्तकांच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले जात आहे। यावर्षी 2री, 3री, 4थी आणि 6वीचा अभ्यासक्रम बदलल्यामुळे जुनी पुस्तकेही वापरता येत नाही। परिणामी शिक्षकांना अध्यापन करताना अडचणी येत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा थेट परिणाम होत आहे। पुलगा येथील RK हायस्कूल, कृष्णा तायल विद्यालय, आदर्श हायस्कूल, ज्ञानभारती विद्यालय तसेच देवळीतील जनता हायस्कूल, यशवंत कन्या हायस्कूल, राजीव गांधी हायस्कूल आणि नगर परिषद हायस्कूल या शाळांमध्येही पूर्ण पुस्तके उपलब्ध नसल्याची तक्रार आहे। दरम्यान शिक्षण विभागाने पुस्तके महामंडळाकडून उपलब्ध होता सर्व शाळांना वितरित करण्यात येतील अशी भूमिका मांडली आहे। मात्र तोपर्यंत पुस्तकाशिवाय विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे घ्यावे असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे। आता प्रश्न एकच, विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वेळेवर देण्याची जबाबदारी नेमकी कुणाची आणि शिक्षण विभाग या गंभीर प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करणार का, याकडे संपूर्ण देवळी तालुक्याचे लक्ष लागले। किशोर सुरकार, जनसंग्राम न्यूज, देवळी।